बरं, आता तुम्ही आणि राज ठाकरे एकत्रित आलेले आहात. तुम्हाला वाटतं ही युती 29 पर्यंत टिकेल? उद्या सूर्य उगवेल काय वाटतं तुम्हाला? सूर्य रोजच उगवतो. उगवतो ना, हां. मग तशी आमची युती राहील ना. सूर्य रोज उगवतो, पण त्या नॉर्वे किंवा त्या टंड्रा भागामध्ये 6-6 महिने उगवत नाही. समजा उद्यापासून पर्यावरण बदल झाला आणि नाही उगवलं सूर्य, तर काय कराल? यानी जब Nature तक आहे. सूरज चांद रहेगा हमारी बरोबर आहे. युती रहेगी असं तुम्ही म्हणताय नाही नाही दोघांची. बरोबर आहे, पण असं तुम्ही दाव्याने सांगू शकता का की तिकडे 6-6 महिने दिवस आणि 6-6 महिने रात्र असते? समजा अचानक काहीतरी काहीतरी असेल पृथ्वीचं चक्र जे आजपासून वेगळं होणार असेल आणि उद्यापासून आपल्याकडे 6 महिन्याची रात्र सुरू झाली तर काय कराल? काय तुमच्या हातात? त्यामुळे तुम्ही म्हणताय की आता युती नाही आहे. नाही, मला सांगा ना, उद्या नाही उगवला सूर्य तर काय कराल? सूर्य असू शकतं ना, प्रत्येकाला एक सायकल असते ना, ही सायकल पूर्ण झाली कदाचित आज होईल उद्या होईल आणि पृथ्वीची गती किंवा दिशा बदलेल तर काय कराल? मुंबईची दिशा बदलण्यासाठी तुम्ही काय करता? तिथं आम्ही बदलतोच आहोत, पण देशाची दुर्दशा बदलण्यासाठी आता काम केलं पाहिजे, कारण नाही तर देशात अराजक येईल. तुम्ही म्हणताय 29 पर्यंत तुम्ही बंधू आणि ही युती. 29 पर्यंत नाही राहणार, ही पूर्ण जन्मभर राहणार. काय होतं बघा की आपण नेहमी लोकांचं वाईट का चिंततो? आम्ही जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का नाहीत? एकत्र आलो तर एकत्र किती काळ राहणार? आलोय ना आम्ही. काय प्रॉब्लेम आहे कोणाला? हे जे एकमेकाच्या उरावर बसलेत, गणेश नाईक इकडे यांचा टांगा पलटा करतात, तर त्यांच्या तंगड्यात तंगडं घालतायत. तिकडे भाजप अजित पवारांनी 70,000 कोटीचा घोटाळा करून बाजूला ठेवले त्यांना. आमच्यात होता तो सलीम कुत्ताचा कोण साथीदार, त्याला त्यांनी घेऊन पट्टा गळ्यात घातला. म्हणजे भाजप वाटेल ते करते आणि उगाच आपल्याला भांडवत ठेवते.